एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, आपण आतापर्यंत अशी चर्चा केलेली आहे की आपल्याला आपल्या नैतिक सक्षमतांचा आता विकास करायचा आहे, स्वतःमध्ये विकास करायचा आहे। आणि ह्या ज्या नैतिक सक्षमता आहे त्या विकसित करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहिलं जे वातावरण आहे, ज्याच्यावर आपण सखोल चर्चा केलेली आहे, ते आहे विस्तारित कुटुंब। आणि आपण असंही बघितलं की कशा कुटुंब रचनेमध्ये काही तत्वांचं पालन केलं गेलं पाहिजे, तरच हे जे कुटुंब आहे, ही जी कुटुंब संस्था आहे, ही एक आदर्श कुटुंब संस्था होऊ शकेल आणि जिथे आपल्या सर्वांना नैतिक सक्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल आणि एक अशा प्रकारचं पोषक वातावरण तयार होईल जिथे आता नवीन संस्कृतीची पाया उभारणी करणारी जे व्यक्ती आहेत, जे मुलं आहेत, त्यांचं पालन पोषण होऊ शकेल। पण मग आता प्रश्न असा आहे की नैतिक सक्षमतांचा विकास का केला जावा? तर या सत्रामध्ये किंवा या सेशन मध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत। आपल्या स्वतःचा एखादा नकाशा असणं आणि आपल्याकडे एक होकायंत्र असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मग त्याबाबत आपण काय करावं? आपल्या जीवनासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। आता जेव्हा आपल्याला एक हेतू साध्य करायचा असतो तेव्हा आपण आपल्या नैतिक सक्षमतांचा विकास करतो। मग हा हेतू नुसता भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी नसतो। मग इथे प्रश्न असा आहे की सद्यस्थितीत संपूर्ण जग रूपांतरण व बदल या अवस्थेतून जात आहे। मग अशा वेळी आपला स्वतःचा नैतिक हेतू काय असावा? ज्या नैतिक हेतूवर आपण लक्ष केंद्रित आपलं केलं पाहिजे, असा कुठला नैतिक हेतू आहे जो आपण स्वतःकडे बाळगला पाहिजे? तर असा एक नैतिक हेतू आहे ज्याचे दोन भाग आहेत। पहिला भाग म्हणजे आपली स्वतःची बौद्धिक, आध्यात्मिक आणि नैतिक वाढ झाली पाहिजे। हा जो आहे हा आपल्या जीवनाचा पहिला नैतिक हेतू असायला पाहिजे। आणि दुसरा भाग जो आहे ते म्हणजे समाजाचे परिवर्तन, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो, ते होण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे। पण मग आपण जेव्हा ह्याच्याबद्दल विचार करतो, हा जो दुहेरी हेतू आहे की आपला स्वतःचा विकास आणि त्याचबरोबर समाजाचे परिवर्तन घडवण्यामध्ये आपण योगदान दिले पाहिजे। पण मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की आपली वैयक्तिक वाढ कशी होते? तर आपण केलेले दैनंदिन जे प्रयत्न असतात, नवीन ज्ञान मिळावे यासाठी आपण जो संघर्ष करतो, त्याचप्रमाणे आपला जो निम्न स्वभाव असतो किंवा पाशवी वृत्ती असते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, यामधून ही वैयक्तिक वाढ होत असते। उदाहरणार्थ तुम्ही आता या अभ्यासक्रमाचा भाग आहात, तुम्ही हे सेशन्स ऐकता, त्याच्यामधल्या काही कृती करता, त्याच्यामध्ये तुम्ही काही नवीन शिकत आहात आणि त्याचबरोबर निम्न स्वभाव हा थोडासा आपण लक्षात घेऊया। तो म्हणजे कधी कधी काय होतं, म्हणजे सगळ्यांमध्येच हा थोड्याफार प्रमाणात असतोच स्वभाव की आपल्याला पटकन राग येतो आणि काही काही वेळा असं होतं की चुकून खोटं बोललं जातं। तर अशा प्रकारचे ज्या गोष्टी असतात त्याला पाशवी वृत्ती असं म्हणतात। त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। ते जर आपण करू शकलो तर त्यामधून आपला वैयक्तिक वाढ होत असते। आपला आत्मा आणि आपले हृदय ह्यांच्यामध्ये जे जन्मजात उपस्थित आध्यात्मिक व नैतिक गुण आहेत, त्यांना आपण सरावात आणले पाहिजे आणि ते उभारून यावेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे इथे कसं आहे ना की असं नाहीये की तुम्ही संपूर्ण समाजाची लढाई करायला निघालेला आहात, पण इथे स्वतःवरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे, स्वतःमध्ये विकास घडवून आणायचा आहे। आणि त्याच्यासाठी तुमच्यामध्ये जी रत्न आहेत, आठवतंय तुम्हाला सगळ्यांना,
मनुष्य एक रत्नाची खाण आहे असं आपण म्हटलं होतं सेशन 1 मध्ये. तर ती जी रत्न तुमच्यामध्ये दडलेली आहे ती तुम्हाला बाहेर काढण्याची आणि त्यांना पॉलिश करण्याची अत्यंत गरज आहे. तरच स्वतःमध्ये हा जो बदल आहे तो तुम्ही घडवून आणू शकाल. त्याचबरोबर जेव्हा आपण नेहमी सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपला बौद्धिक विकास होऊ शकतो. खरं तर ना आयुष्यात आपल्याला सत्याचं वेड असलं पाहिजे, की कुठलीही गोष्ट सत्य आहे की नाही ही आधी तपासून मग आपण त्याच्यावरती रिॲक्ट केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आता पुन्हा एकदा इमॅजिन करा, जेव्हा आपण असं म्हणतोय की संघर्ष, ह्याचा अर्थ आपण संपूर्ण विश्वाशी लढा द्यायला निघालो आहे असा नाहीये. खरं तर हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. आपण विरुद्ध म्हणण्यापेक्षा वेगळं आहे. आपण स्वतःची पाशवी वृत्ती व स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेव्हा अथक परिश्रम घेतो, तो एक आनंददायी अनुभव असतो. ते एक आनंददायी काम असतं आणि त्यामुळे आपल्याला अतिशय मनापासून आनंद मिळतो. आणि जेव्हा आपण हे संपादन करतो, तेव्हा आपण आपल्या पाशवी वृत्तीपासून मुक्त होतो. तुमच्या लक्षात येतं इथे मुद्दा हा खूप महत्वाचा मुद्दा जो मांडला गेलेला आहे, की आपण स्वतःमध्ये बदल करण्यासाठी स्वतःच इतके प्रयत्न करत असतो, की जेव्हा आपल्याला लक्षात येतं, की आपण पूर्वी अशा परिस्थितींमध्ये अशा पद्धतीने वागत होतो आणि आता आपण वेगळ्या पद्धतीने वागतोय, चांगल्या पद्धतीने आपल्याला परिस्थितीचं आकलन होतंय, तेव्हा तुम्हाला आनंद होतो. सो या आनंदाबद्दल आपण इथे बोलत आहोत. पण मग इथे प्रश्न असा आहे, की जर आपण स्वतः आणि सर्वजणांनी हा बौद्धिक, आध्यात्मिक आणि नैतिक विकास संपादन केला, तर आपोआपच समाज बदलण्यासाठी हे पुरेसं आहे का? म्हणजे तुम्ही, मी, सर्व आपल्या ओळखीच्यांनी आणि सर्व मनुष्यांनी जर स्वतःमध्ये बौद्धिक, आध्यात्मिक, नैतिक विकास करायचं ठरवलं आणि तो संपादन केला, तर आपोआप समाज बदलेल का? हे पुरेसं आहे का? जरा विचार करा ह्याच्याबद्दल. मग समाज हा व्यक्ती नुसत्याच एकत्र आल्याने तयार झालेला आहे का? ऑफकोर्स सगळे व्यक्ती एकत्र येतात म्हणून समाज तयार होतो. आणि जर व्यक्ती बदलल्या, त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी चांगले गुण संपादन केले, तर आपोआपच समाज सुद्धा बदलेल, नाही का? तुम्हाला काय वाटतंय? मग तुमच्या मनात असा प्रश्न येईल, मग समाजाचं हे जे काही परिवर्तन करायचं आहे, असा दुसरा हेतू मी माझ्यामध्ये कशासाठी बाळगावा? मी माझं बघतो, तसंच सगळे आपापलं बघतील. आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणतील आणि समाज आपोआपच बदलेल. मग ह्या दुसऱ्या हेतूची गरजच नाही, असं तुम्हाला कदाचित वाटू शकेल. पण नाही. असं मुळीच नाहीये. आता इमॅजिन करा, एक कल्पना करा, की लाखो पेशींनी तयार झालेल्या आपल्या मानवी शरीराकडे बघा. एक अतिशय उत्तम आणि सुंदर उदाहरण आहे. मानवी शरीर नुसतेच पेशींनी एकत्र आल्याने तयार झालेलं आहे का? आपण असं म्हणू शकतो का, की सगळ्या पेशी एकत्र आलेल्या आहेत आणि म्हणून मानवी शरीर तयार झालेलं आहे? अर्थातच नाही. तुम्ही नक्कीच ह्याला नाही म्हणणार आहात. जेव्हा पेशी एकत्र येतात, तेव्हा चैतन्य निर्माण होतं. मग चैतन्य हे पेशी व शरीर यांच्या भौतिक अस्तित्वापेक्षा वेगळं असतं, बरोबर आहे की नाही? की नुसतेच अवयव जोडले गेलेले आहेत असं नाही, आपल्यामध्ये चैतन्य सुद्धा आहे. याचप्रमाणे जेव्हा व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा काय निर्माण होतो? समाज निर्माण होतो. संस्कृती निर्माण होते, ज्याची शक्ती लोकांनी नुसतं एकमेकांच्या बरोबर येऊन एक जमाव तयार होतो, त्या शक्तीपेक्षा ही अधिक शक्तिशाली असते. म्हणूनच आपल्या सर्वांना नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी कशाची गरज आहे? तर इतरांच्या गरजा व आकांक्षा लक्षात घेणे, त्यांची काळजी असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण ज्या लोकांना भेटतो त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नात्याने वागले पाहिजे. त्याहीपेक्षा आपल्या समाजाचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले पाहिजे आणि त्याबाबत आपण शिकणं अत्यंत गरजेचं आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, वी हॅव कम टू द एंड ऑफ दिस सेशन. धन्यवाद.